आधार कार्ड दे ना सगळ्यांची का एकट्याची माझं आण फक्त 8788 57 4302 43 हो हो आपण प्रमाणपत्र आहे का जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र नाही घर कसं आहे माती बांबू विटाचं दगडी लाकडी हे काय आहे? हे काय पत्र्याचं आहे आणि सिमेंट पत्र्याचं आहे आणि पुढं ही आपली स्वयंपाक करायला खोली आहे तिथं हे काय इथं स्वयंपाक करतो? घर स्वतःचं का भाड्याचं? नाही स्वतःच आहे वॉलरची जागा आहे ती आजोबा पंजोबापासून किती वर्षापासून इथं राहते? 15 वर्षापेक्षा जास्त का कमी? 15 वर्षापेक्षा जास्त राहत कुटुंबाचा प्रकार म्हणजे एकत्र का वेगळं? विभक्त आहे आता मूळचा निवासस्थान इथलंच का? हो इथले प्रॉपर आहे Proper. हां पारंपरिक व्यवसाय मजुरीला जातो आपण शेतमजुरी हो सध्याचा व्यवसाय पण शेतमजुरी हां दुसऱ्या शेतात काम करायचं सरकारी नोकरीत कोण नाही ना? नाही तसलं कोण नाही ती पण खुरपायला जाते मी मजूर आपलं कष्ट करा आणि भाकर खा पर्याय नाही तर हा. चांगलं आहे उलट. हाय का? आपल्याला कोणी नाव ठेवतं. नाव ठेवायचं. हाय म्हणून आपलं केलं पाहिजे. आपलं हाय. घराच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन मजुरी. हा मजुरीचे घराचे क्षेत्रफळ अंदाजे आता 100 ते 200, 200 ते 400, 400 ते 600. काय स्क्वेअर फूट का हा हा, मग कमीच आहे 100 स्क्वेअर फूट 100 ते 200. हो किती खोल्या आहेत घरात? एकच खोली पाणी ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा नळ आहे आम्हाला शौचालय आहे ना? नाही आमचे ते बावाचं पलीकडे राहतो त्यांचं वापरतो आम्ही आणि सगळ्या जणांच्या मागे आहे शौचालय.
स्नानगृह आहे ना? नाही ते पण नाही. आंघोळीला नाही का? नाही ते काय 2 पत्र उभं केले आहेत तिकडं. पत्र उभे बरं केलेलं आहे. ते आपलं गरीब लायकी हाय असं सांगतो तर खोटं नाटक आहेत त्याच्यामध्ये. मग स्वतंत्र स्वयंपाकाची खोली आहे का? हे काय ही आहे ना, ही उभं केलं आहे आणि तिथं चुलीवर करतो. मग नाही म्हणतो का? नाही नाहीच म्हणू शक्य, खोली नाही म्हणता यायचं याला. हां. पण पावसाचं गळत नाही, पण वरून आहे पत्र. स्वयंपाक कशावर करता? चुलीवर. स्वतःच्या मालकीची जमीन आहे का? आईच्या नावावे 2 एकर जमीन आहे आम्हाला. म्हणजे 4 एकर आहे, 2 एकर भावाकडे, 2 एकर दिली वाटून, पण ते आईच बघत आहे सगळं. मग नाही म्हणू का? नाही माझ्याकडे, माझं स्वतः 7-12 पण नाही. आमच्या नावावर एक गुंठा पण नाही. पुढं तुम्ही जे सांगा तेच पुढे पाठ. मग ते आई नंतर आम्हाला मिळेल नंतर ते. आई वडिलांच्या पाठी मग भेटून जाऊ भेट. मग वाट्यानं जमीन करायला घेतली आहे का? मग वाटण नाही करता असं आत्ताच परवडत नाही, असं मजुरीने जास्त परवडतं. मजूरले महाग झाले का मग? कर्ज आहे का? कर्ज लय, बचत गटांचं लय कर्ज आहे. म्हणजे ते बचत गटातच काढलेलं आहे. सोसायटी थाकलेली 1,40,000. कर्ज मस्त 5-6 गटांचे. कर्ज जे घेतलंय ना, हां. ते कशासाठी त्याचं पर्याय वाचते? आजारपण, लग्न कार्य, मुलांचं. नाही आम्ही मशीन गाय घेतल्या होत्या, त्या आजारात मेल्या असं झालं ना. आता कर्ज फेडतोय, पण आम्ही गाय म्हशीसाठी घेतलं होतं, व्यवसाय. व्यवसायासाठी. कोणाकडून घेतलं होतं कर्ज? बंधन बँक आहे, परत ग्रामकुटा, ग्रामीण कुटा, ग्रामशक्तीचं घेतलं होतं, जना बँकेचं आहे. LNTचं घेतलं होतं. ती बँक म्हणजे राष्ट्रीयकृत आहे का सहकारी खाजगी आहे कशी आहे? नाही त्या पिगमी म्हणतात त्याला, म्हणजे असं खाजगी म्हणायचं थोडक्यात. त्याचा राष्ट्रीय संबंध नाही. खाजगीच हो. ना? खाजगीच बँकात ना सगळ्या. ते आता जे गटांनी देते ते कर्ज. महिला बचत गटांना देतात फक्त ते. बचत गट वेगळा आला तो. कर्ज घेताना तारण काय ठेवलंय का? गाई म्हैस हे काही घर, गाईच ठेवलेली. घराचा आट. घर का? काय विकत घेतलंय का 15 वर्षात तुम्ही? जमीन, घर वगैरे? नाही तसलं नाही. हे 2 टायमाचा जगाची पंचायत विकत काय घेता. ती बायकोची गाड्यात बघा, ही एक मनी आहे फक्त. जमीन, घर काय विकलंय का मग? नाही विकलं नाही, काय विकायला नावच नाही तर काय विकता काय. गाडी घेण्यासाठी ढाकान ठेवलं गाडी घे. मोटरसायकल सुद्धा वडील वारल्यानंतर मला मिळाली जुनी, तेव्हा ती तिथं लावली. काही बचत करतात का? नाही ना? बचत नाही मग आता बचत काय, ते म्हैस आहे ना विकायला झालं होतं एवढं. विमा संरक्षण आहे का? हा ते बचत, प्रत्येक बचत गटाला 1100-1200 रुपये कटिंग होतं विम्याचं. जवळजवळ सगळ्यांचा 2-2 लाखाचा विमा येतं आमचं 5 गटाचं. त्याच्यामध्ये तिकडून गाडी दारिद्र्य रेषेखाली आहे का? नाही, पिवळं केसरी रेशन कार्ड आहे आम्हाला. केसरी. तुमचं घर, जमीन रस्त्यात किंवा धरणात वगैरे गेलंय का? नाही गेली. ह्यातली उलटी जागा गेली 1 गुंठा रस्त्यात आपली काय पुढची. शेतमजुरीच करतात ना? हो. पुरुषांची संख्या किती शेतमजूर करणारे आणि महिलांची संख्या किती? आम्ही दोघंच करतो. आणि माझा थोरला मुलगा आहे, तो कारखान्यात कामाला आहे, त्याला 9,000 पगार आहे. एक येतो. हो, एक-एकल्या. हो हो. क्षेत्र आहे पण ते सगळं चौका नाही, खायला माग म्हणजे असं आहे.
कमी होणार, कारण वेळ जास्त लागल्यावर वगैरे कमी होतात. वेळ लागतोय. वेळ लागतो. पशुधन हे तुमचीच आहे का? हो. हो म्हणू ना मग. काय ते? पशुधन पशुधन आहे का? हा हे हे म्हैस आहे ना, आम्हाला म्हैस आहे. गाय नाही ना? गाय नाही, एकच म्हैस. एकच म्हैस आहे. म्हैस म्हणायचं, पारडी म्हणायचं. नाही हा तर गाभण आहे म्हणल्यावर म्हैस म्हणायचं. नाही तिथं म्हैस येते ना. हा पर्याय येते. नाही बरोबर, गाय, म्हैस. म्हैस आहे, म्हैस आहे. सरकारी योजनांचा लाभ काय मिळालाय का? नाही त्याच्यात आम्ही लय इथं मागितलं लोकांना, पण नाही दिलं. ते 5,000 12 आणि त्या लाच मागतात, त्याच्यामुळे नको. लग्नात हुंडा देण्याची पद्धत आहे का? आता मराठा समाजात आहे, पण आता परिस्थिती अशी, मुलीच मिळत नाही. आता हुंडा बिंडा करायला नाही तर हां मग नाही म्हणू ना. नाही म्हणा. आणि ती हुंडा ती चुकीची पद्धती बंद करून टाकायची आपल्याला. पुरी करायचं म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमात पुरुषांबरोबर महिला सहभागी होतात ना. हो हो. संपत्तीत पुरुषांप्रमाणेच महिलांना वाटायला हा समान. मुलींचे लग्न साधारण कोणत्या वयात केलं जाते? किती 20-21 मुलांचं सेम 23-24. कुटुंबात कुणी आत्महत्या नाही केलेली ना. नाही नाही, पण तशी परिस्थिती आहे सध्या माझी. एवढंच बिकट अवस्थेत जगायचं म्हणलं अवघड आहे. समाजाच्या बरोबरीने शिक्षणाचे समान संधी उपलब्ध आहेत का? नाही. 12वी दोन्ही मुलांचे 12वी पास झाले, पण 1.5 लाख 2.25 लाख एवढे फी मागितल्यामुळं ITI सुद्धा एकाच ITI केलं आणि एकाला 12वी नंतरच कारखान्यात लावलं मी. ही आरक्षण आहे, सर्वे चालू आहे ना. कुणबीचा हो एवढं फास्ट आहे काय काम? फास्ट म्हणजे शिंदे सरकार आहे आता. नाही नाही जरागे सरकार आणि सरकार कुठलंही असून दे, आहे का ना जरागेच नाही नाही सरकार कुठलंही असून दे, हां. फक्त त्या जात्यात घातलं तर शिक्षकांना पकडत पहिल्यांदा सर्वे करा, हे करा, ते करा. शिक्षकांच्या व्यथा मला चांगल्या माहिती. त्यांना लाख लाख पगार आहे, त्यांना वाटतं मग त्याचा उपयोग झाला पाहिजे ना कुठे. अरे एवढं सोपं नाही शिक्षक होणं सुद्धा. सुटून सगळं शिक्षकांच्या ढकलून देते. आजारी पडल्यावर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी कुठे जातात? सरकारी दवाखाना झाला नाही इथं. सरकारी दवाखाना. हां ते बरं आहे, तेवढं तरी आमदार आपल्या गावचं आहे, ती बऱ्याच सुविधा उपलब्ध झाल्या त्यामुळं. म्हणजे आपलं निघलंय कुणबीचं बिणबीचं. ते आता हे ॲपवर ॲड आहेत, ते सगळ्यांचं ते करणार. हां. आणि मग नंतर कुंभीमध्ये तुम्हाला डायरेक्ट नवीन यादीत करणार. तुम्ही श्रीमंती मोठ्यापणा दाखवला, रुपा नाही मिळत, ते कट करून टाकणार असताना. तसं असतं म्हणलं मग चल तुझ्या पद्धतीने. म्हणजे मी काय श्रीमंत दाखवाय आले काय इथे बसले. आणि सांगतो त्यातली एक सिस्टीम. माझ्याकडे काय आहे बाबा. हां काय श्रीमंत त्याचं काय आलं इथं. बोलून मला फायदा आहे त्याचा. आता मला जर मिळलं तर पुढच्या वर्षी तिला ॲडमिशनला पैसे कमी बसते. एकदा 11वीला आहे मुलगी,
पुढं 12वी पर्यंत पुण्याला जायचं म्हणलं मग जरा फरक पडेल ना. कुठं बनवते संख्या तुमची एकूण? 4. वय तुमचं? माझं 48. व्यवसायाचा प्रकार मजुरी. मजुरी. हा. अपंग नाही ना? नाही, अपंग नाही. शिक्षण? 10वी नापास 1993 साली. शाळेत कुठल्या? हे आपली छत्रपती मराठी शाळा हीच